मराठी सिनेसृष्टीतील एक दमदार आणि विचारांना हादरवून टाकणारा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय आणि या चित्रपटाचं नाव आहे ढसाळ। विद्रोही कवी आणि दलित पॅन्थर चळवळीचे संस्थापक नामदेव ढसाळ यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे। 1 ऑक्टोबर 2026 रोजी मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे। आणि सगळ्यात खास गोष्ट म्हणजे या भूमिकेत दिसणार आहे अभिनेता ललित प्रभाकर, जो पहिल्यांदाच इतक्या तीव्र आणि क्रांतिकारी भूमिकेत दिसणार आहे। या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने जेव्हा या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले तेव्हा ही उत्सुकता आणखी वाढली। पोस्टर मध्ये ललित प्रभाकरचा लुक पाहून एक गोष्ट समजते, हा चित्रपट फक्त बायोपिक नाही तर एक ज्वालामुखी आहे जो समाजातील वास्तव समोर आणणार आहे। चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे वरुणा राणा यांनी, ज्यांनी या विषयावर अनेक वर्ष संशोधन करून ही कथा पडद्यावर आणली आहे। त्यांच्या मते ढसाळ हे फक्त एक व्यक्तिमत्व नाही तर एक विचार आहे, एक आंदोलन आहे आणि हेच आंदोलन प्रेक्षकांना या चित्रपटात बघायला मिळणार आहे। या चित्रपटात नामदेव ढसाळ यांच्या आयुष्यातील संघर्ष, त्यांची विद्रोही कविता आणि समाजातील अन्यायाविरुद्ध त्यांनी उभारलेला लढा अतिशय वास्तववादी पद्धतीने दाखवला जाणार आहे। दलित पॅन्थरमुळे निर्माण झालेला सामाजिक आणि राजकीय वादळ आणि त्या काळातील परिस्थिती प्रेक्षकांना पुन्हा अनुभवायला मिळणार आहे। संगीताच्या बाबतीतही हा चित्रपट तितकाच खास आहे। दक्षिणात्य संगीत विश्वातील दिग्गज इलैयाराजा यांनी या चित्रपटात संगीत दिलंय, तर गाणी लिहिली आहेत प्रसिद्ध गीतकार इर्शाद कामिल यांनी आणि मराठीतील लोकप्रिय गीतकार गुरु ठाकूर यांनी। म्हणजेच कथा जशी दमदार आहे तसंच संगीतही तितकंच प्रभावी असणार आहे। ललित प्रभाकरने या भूमिकेबद्दल बोलताना सांगितलं की नामदेव ढसाळ यांना साकारताना सर्वात मोठं आव्हान होतं त्यांच्या विचारांमध्ये शिरणं। त्यांच्या पत्नी मल्लिका ढसाळ यांनी पहिला लुक जेव्हा पाहिला तेव्हा त्यांची प्रतिक्रिया होती की अगदी असाच दिसायचा नामदेव। हीच या भूमिकेच्या प्रामाणिकतेची साक्ष देते। हा चित्रपट केवळ एका कवीची कथा नाही तर तो एका क्रांतीचा इतिहास, अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची प्रेरणा देणारा, समाजाला प्रश्न विचारायला भाग पाडणारा आणि आतून हादरवून टाकणारा एक अनुभव आहे। एकंदरीत ढसाळ हा चित्रपट एका महत्त्वाच्या व्यक्तिमत्वाची कथा सांगताना समाजातील वास्तवावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहे। आता पाहायचं म्हणजे 1 ऑक्टोबर 2026 रोजी प्रदर्शित होणारा हा चित्रपट प्रेक्षकांना किती भावतो। याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा।